नमस्ते. मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ. आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे. सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेळा आयोजित केलेले सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे. कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं. आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर, आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत. त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं. हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे. नमस्कार. केंद्र सरकारनं जुने कामगार कायदे रद्द करून नवीन 4 श्रमसंहिता लागू केल्यात. उद्या 1 एप्रिल 2026 पासून नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. नव्या कामगार कायद्यामुळं कामगारांच्या हक्कावर मर्यादा येणार असल्यानं उद्या देशभरात विविध क्षेत्रातील कामगार काळ्या फिती लावून काम करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवणार आहेत. केंद्र सरकारचे नवीन कामगार कायदे म्हणजे कामगारांना गुलाम बनवणारे आहेत असा आरोप कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कामगार संघटनेचे निमंत्रक अतुल दिघे यांनी केला आहे. केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधामध्ये ज्या श्रमसंहिता केल्या आहेत त्याच्या आधारे त्यांनी कामगारांना गुलाम बनवण्याची भूमिका घेतलेली आहे. याला कामगार संघटनांनी वारंवार विरोध करूनसुद्धा सरकारने आपली भूमिका रेटलेली आहे आणि उद्या 1 तारखेपासून ह्या श्रमसंहिता लागू होणार आहेत. देशभरातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येऊन देशभर हा काळा दिवस पाळा अशा पद्धतीची भूमिका जाहीर केलेली आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ एकटू, त्याचप्रमाणे CITU, AICCTU, CITU या सर्व संघटना एकत्रितपणे त्या श्रमसंहिता लागू करण्याच्या विरोधामध्ये काळा दिवस पाळण्याकरता सर्वत्र काळ्या फिती लावून काम करणार आहेत. साखर कामगार युनियनचे कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी बलदेव चौगुले यांनी उद्याच्या देशव्यापी नवीन कामगार कायद्याविरोधातील आंदोलनात जिल्ह्यातील साखर कामगार सहभागी होणार असल्याचं सांगितलं. जे देशभरामध्ये 4 संहिता लागू केलेले आहेत, जे जुने कायदे आमचे 44 कायद्यांचा बदल करून नवीन जे 4 संहिता लागू केलेल्या आहेत त्या संहितेला किंवा त्या कामगार कायद्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कामगार 1 एप्रिल 2026 पासून काळ्या फिती लावून काम करतील अशी आमच्या सर्व जिल्ह्याच्या वतीने मी या ठिकाणी घोषणा करत आहे. केंद्राच्या नव्या कामगार श्रमसंहितांमुळे कामगारांच्या कामाचे तास वाढणार असून नोकरीची शाश्वती राहणार नाही. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होण्याची भीती बँक एम्प्लॉईज युनियन कोल्हापूरचे जनरल सेक्रेटरी नारायण मिरजकर यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने 43 कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता बनवलेल्या आहेत. त्या श्रमसंहिता कामगारावर अन्याय करणाऱ्या आहेत. त्यामुळे कामाचे तास वाढून नोकरीची गॅरंटी आहे ती कमी होणार आहे. त्याशिवाय त्यातील महत्त्वाचा प्रश्न ग्रॅच्युटी आहे. 1 वर्षाला जरी ग्रॅच्युटी देणार असतील तरी पण 1 वर्षानंतर कामगाराला काढल्यानंतर त्याला नोकरीसाठी वणवण फिरवायला लागणार आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांची आणि सर्व कामगारांची आर्थिक पिळवणूक होऊन अधिक कामगार बेकार होण्याची शक्यता आहे. फक्त मार्केटिंगच्या नावाखाली कामगारांची पिळवणूक होऊन कामगारावर जास्त प्रमाणात अन्याय होणार आहे. ही बाब कामगारांच्या दृष्टीनं अतिशय घातक असल्यामुळे त्या सर्व कामगारांनी त्याला विरोध दर्शवण्यासाठी आणि या सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी 1 एप्रिल 2026 रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अन्य सहकारी बँकातील कर्मचाऱ्यांनी ठरवले आहे. उद्या संपूर्ण जिल्ह्यात 3ही औद्योगिक वसाहती तसंच गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक या ठिकाणीही केंद्र सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून काम करत कामगार बांधव काळा दिवस पाळणार आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे यांनी सांगितलं.
त्याचबरोबर जे काय 100 कामगार असणारा जो एखादा उद्योग असेल तर त्या उद्योगामध्ये साधारण केंद्राला न विचारता त्या मालकांना संबंधित मालकांना कामगारांना कमी करता येत नव्हतं, परंतु त्याची आता संख्या 300वर त्यांनी नेलेली आहे. अशा वेगवेगळे जे कायदे आहेत, जे कामगारांचे 8 तास होते त्याचा आता ते 12 तास करू पाहत आहेत, म्हणजे ह्या कायद्यामध्ये आहे. एवढंच नाही, सामाजिक सुरक्षेच्या बाबतीमध्ये असू दे, त्यांच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये जो असू दे किंवा वेगवेगळ्या यांच्या बाबतीमध्ये कामगारांच्या हिताच्या बाबतीमध्ये असू दे, तर हे संपूर्ण कामगार विरोधी धोरण ह्या केंद्र सरकारनं घेतलेलं आहे. आणि 49 कायद्याचं रूपांतर फक्त 4 संहितामध्ये आणून कामगारांना बिमोड करण्याचं धोरण या केंद्र सरकारनं स्वीकारलेलं आहे. खरं तर या ठिकाणी उद्योगपती आणि भांडवलदारांनाच पोषक आणि कामगारांना कधीही, म्हणजे जे कामगार संघटित कामगार आहे तोच सुद्धा या देशामध्ये साधारण 6 ते 7% संघटित कामगार आहे. असंघटित कामगारांची संख्या 92 ते 93% आहे. अशी परिस्थिती असताना आणि ह्या देशामध्ये कामगार संप करतात, कामगार एखादा उद्योग बंद पाडतात, अशा पद्धतीची एक जी काय भावना त्यांनी निर्माण केलेली आहे किंवा असा एक संशय निर्माण केलेला आहे. केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्याविरोधात उद्या देशभरात कामगार काळा दिवस पाळणार आहेत. त्याचबरोबर भविष्यात केंद्र सरकार विरोधात कामगार संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.